नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. बघा, राष्ट्रीय उत्पन्नावरील हे दुसरं लेक्चर आपलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला हा क्रमिक पुस्तकांवरील एक महत्त्वाचा उपक्रम आपण या ठिकाणी चालवतोय, जो की STI RCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला कोर्सेसमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. सगळे लेक्चर डिजिटल बोर्डवर शिकवलेले आणि तुम्ही जो रिस्पॉन्स देताय त्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचे धन्यवाद. कारण तुमच्या रिस्पॉन्समुळे मला या ठिकाणी आणखी एक वेगळा हुरूप येतोय. तुम्हाला माहिती आहे की आता 12वीचं पुस्तक असेल, 11वीचं असेल, ही क्रमिक पुस्तकं डिजिटल बोर्डवर अजून महाराष्ट्रात कोणी शिकवलेली नाही. ते आपण सगळ्यात आधी आपण घेतोय आणि आपलं पाहून खूप सारे जण ती घेणार आहेत. कारण की हा तर पाया आहे आणि आम्ही पाया पक्का करतोय. आम्हाला राज्यसेवा करायची असेल MPSC अंतर्गत, आम्हाला कंबाईनची एक्झाम द्यायची असेल MPSC अंतर्गत, आम्हाला सरळ सेवेचे एक्झाम द्यायचे असतील MPSC अंतर्गत, पोलीस भरती, तलाठी, विविध परीक्षा, सगळ्या ठिकाणी हा बेस पक्का असला पाहिजे. अर्थशास्त्राचं हे लेक्चर आता पहिला मुद्दा इथे, राष्ट्रीय उत्पन्न आम्ही कोणत्या पद्धतीने मोजतो? बघा, 3 पद्धती लक्षात ठेवायच्या आहे. एक उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत, तिसरी खर्च पद्धत. आता उत्पादन, उत्पन्न, खर्च हे एकदम सोप्या पद्धतीने. आता आम्हाला हे समजून घ्यायचे की नेमकं काय भानगड आहे. ओके, काय भानगड आहे नेमकं उत्पादन पद्धतीमध्ये आणि उत्पन्न पद्धतीमध्ये काय फरक आहे, महत्वाचं आहे. आणि फक्त ते पाठ करतो नाही. आता थोडंसं पुढे जाऊया. उत्पादन पद्धती हिला आम्ही दुसरी एक नाव याच्यासाठी आम्ही वापरतो, ते म्हणजे माल साठा पद्धत. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याचं जेव्हा असेल ना आम्हाला, तेव्हा प्रोडक्शनवर लक्ष केंद्रित केलं जातं. प्रोडक्शन काय, आम्ही त्या ठिकाणी मालाचं उत्पादन करतो आहोत ते बघितलं जातं. त्यामध्ये मग शेती असेल, खाण व्यवसाय असेल, यांत्रिक उत्पादन असेल, लहान उपक्रम असेल, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण, इतर सेवा, अशा विविध क्षेत्रामध्ये विभागणी केली जाते. बघा, उत्पादन पद्धतीचं आहे ना सेक्टर वाईज त्या ठिकाणी विभागणी आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेले जे वर्धित मूल्य आहे का त्यांची बेरीज केली जाते. वर्धित मूल्य, तुम्हाला व्हॅट आठवतोय का? व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. म्हणजे हा GST येण्याच्या आधी राज्य शासन कोणता कर आकारायचं माहिती आहे? व्हॅल्यू ॲडेड म्हणजे मूल्यवर्धन. ते लक्षात घ्या. म्हणजे अंतिम वस्तू तयार होईपर्यंत जेवढं त्याच्यामध्ये ज्या नवीन वस्तू आपण तिथे वापरल्या त्याच्यात जेवढा बदल होत गेला का तेवढा मोजायचा, हे या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आम्ही दुहेरी मापन टाळायचं होतं आम्हाला. दुहेरी मापन, मग ही दुहेरी मापन म्हणजे एकाच वस्तूची किंमत ही दोनदा नाही धरली गेली पाहिजे. लक्षात घ्या, दुहेरी मापन टाळायचं म्हणजे काय, एकच वस्तू दोनदा नाही मोजायची. तुम्ही ते गहू आणि पिठाचं उदाहरण बघितलंय. एक तर पिठाचीच किंमत, फायनल पिठाची किंमत धरायची, गव्हाची धरायची नाहीये. त्याला आम्ही म्हणतो अंतिम वस्तू पद्धत. फायनल काय तयार होतंय, त्याच्यापासून पोळी तयार करून विकता येत ना, मग पोळीचीच धरा, पिठाची नाही धरायची, गव्हाची नाही धरायची. ते म्हणजे अशा वस्तू की ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. आम्ही उपभोग कशाचा घेतोय? आम्ही पोळीचा घेतोय. काय खातोय? पोळी खातोय. आम्ही पीठ नाही खात, आम्ही गहू नाही खात. उपभोगासाठीचे जे वस्तू आहे त्या अंतिम वस्तू आहे. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज या ठिकाणी आहे. आता याच्यात जरी नावात असलं ना अंतिम वस्तू, तरी इथे फक्त वस्तू नाही आहे, इथे फक्त गुड्स नाही आहे, इथे सर्व्हिसेस सुद्धा आहेत. हे लक्षात घ्या. काय, वस्तू सुद्धा आहे आणि सेवा सुद्धा आहे आणि त्यांचं बाजार मूल्य, मार्केट प्राइस आहे. फॅक्टर कॉस्ट नव्हे, मार्केट प्राइस आहे. लक्षात घ्या मुद्दे. मध्यम वस्तू, बघा आता ही मध्यम वस्तू नावाची एक संकल्पना आहे. थोडीफार पुस्तक वाचले असेल तर तुम्हाला कळेल. मध्यम वस्तू आणि अंतिम वस्तू, मध्यम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जात नाही. मध्यम वस्तू आणि सेवा यांचं मूल्य विचारात, मध्यमचं नाही अंतिमचं विचारात घेतोय आम्ही. म्हणजे अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये मध्यम वस्तूंचा वापर केला जातोय. अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये मध्यम वस्तूंच्या मूल्यांचा समावेश आहे. बघा, तुम्हाला इथे एक उदाहरण दिलंय. तुम्हाला इथे ब्रेडचं उदाहरण दिलंय की आम्ही ब्रेड खातोय, बरोबर. आम्ही चहामध्ये ते ब्रेड खातो ना, टोस्ट ब्रेड म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये काय माहिती का, गव्हाची किंमत आहे, गव्हाचे पीठ तयार करण्याची किंमत आहे, पीठ तयार केलं बाबा त्याची किंमत आहे. गहू, गव्हाचे पीठ या काय माहिती आहे, मध्यम वस्तू आहे. उत्पादन प्रक्रियेत या वस्तूचे मूल्य दिलेलंच आहे. म्हणजे ब्रेड ही अंतिम वस्तू आहे, त्याच्यामध्ये हे मध्यम वस्तूचे मूल्य धरलेलंच आहे आम्ही. तुमच्या लक्षात आलं असेल की मध्यम वस्तू कशाला म्हणायची, अंतिम वस्तू कशाला म्हणायची. म्हणजे अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूचं मूल्य त्याच्यामध्ये आपण गृहीत धरतोय, मिक्स करतोय ऑलरेडी, मध्यम वस्तूचं मूल्य मोजले जाते, तेव्हा दुहेरी गणना होते. मग दुहेरी गणना टाळण्यासाठी आम्ही काय करतो, फायनल आम्ही फक्त ब्रेडचं त्या ठिकाणी हे करतो, ब्रेडची किंमत धरतो.
त्याला म्हणायचं अंतिम वस्तू पद्धती. आता दुसरी येते या ठिकाणी ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धती. बघा ही महत्त्वाची आहे. व्हॅट जो होता ना तो याच्यावर आधारलेला होता. व्हॅट याच्यावर आधारलेला होता. मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड मेथड म्हणूया आपण हिला. इथे ते दुहेरी गणना टाळायचं आहे. बघा इथे याचा मागचं कीवर्ड हा आहे. मग यामध्ये काय प्रत्येक टप्प्यावर त्याच्या मूल्यामध्ये जेवढी काही वाढ होईल का तेवढी विचारात घ्यायची. अंतिम वस्तू नाही मोजायची. जेवढी वाढ होते का ती प्रत्येकच ते मध्यम वस्तूची सुद्धा वाढलेली किंमत तेवढीच धरायची. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अंतिम वस्तूची मूल्य आणि उत्पादन आदाने यांच्या मूल्यातील फरक जो आहे का त्याला आम्ही मूल्यवर्धी म्हणतोय. बघा महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला आता ते गव्हाचंच उदाहरण जर घेतलं आपण, गहू, त्याच्यानंतर त्याचं पीठ, त्याच्यानंतर ते ब्रेड. मग इथे गहू समजा आम्ही आणले बाबा 20 रुपयाचे गहू आणले आम्ही किलोभर. मग त्याचं पीठ बनवलं ते झालं आमचं या ठिकाणी 28 रुपयाचं. हे वरती किती वाढले 8 रुपये वाढले. हे 8 म्हणजे मूल्यवर्धन आहे. इकडचे 20 धरायचे, इकडचे 28 नाही धरायचे, इकडचे फक्त 8च धरायचे. लक्षात घ्या. आणि मग तो ब्रेड जेवढ्याला जातोय समजा इथे ब्रेड जातोय आमचा 35 रुपयाला. मग 28 प्लस ते 35 म्हणजे ते 7. इकडे फक्त 7च धरायचे वरचे. 20, 8 आणि 7 एवढंच मोजमाप करायचं. लक्षात घ्या. फक्त वाढलेल्या किमती मोजायच्या. आणि इथे मूल्यवर्धन फार महत्त्वाचं आहे. हे परीक्षा थोडंसं वाचन केलं की तुमच्या लक्षात येईल की अरे यस या बाबी महत्त्वाच्या होत्या आणि क्रमिक पुस्तकामध्ये दिलेले आहे. अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये वर्धित मूल्यांची बेरीज करून बघा प्रत्येक टप्प्यामध्ये जे काही वर्धन झालेलं आहे का वाढलेलं मूल्य आहे का त्याची बेरीज करायची आणि त्याच्यावरून स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढायचं. मूल्यवर्धित पद्धतीने उत्पादन काढण्याची गणना कशी केली जाते ते या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेलं एक तक्ताच दिलेला आहे. बघा तक्ता दिला आहे कसा दिलाय बघा. आता तुम्हाला आपण हे उदाहरण घ्या. तुम्ही आता बरेच शेतकऱ्यांची मुलं आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आम्हाला काय आहे आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला तज्ज्ञ बनायचं आहे, आम्हाला नोकरी मिळवायची आहे, आम्हाला पगारही पाहिजे, पण आम्हाला समजून घ्यायला वेळ नाही. ते घ्यावं लागेल. तुमच्यासाठी या ठिकाणी आपण वेळ काढून या ठिकाणी लेक्चर्स बनवतोय. मित्रांनो मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन आणि मी स्वतः या ठिकाणी STI म्हणून काम करतोय. आम्ही या टॅक्सेशनमध्ये या अर्थशास्त्रातच काम करतोय सगळं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. त्याच्यामुळे हे मला वाटतं मी एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू शकतो निश्चितपणे. बघा आता उत्पादनाच्या पायऱ्या काय. समजा इथे कापूस धरला आम्ही. कापसाचं बाजार मूल्य 150 रुपये, वर्धित मूल्य 150. बाजार मूल्य म्हणजे इथे आदानाचं मूल्य काही नाहीच आहे. समजा कापूस 150चा आहे. आता त्याच्यापासून बनवलं आम्ही सूत. सुताचं बाजार मूल्य झालं आमचं 250 रुपये. किती आणि आदानाचं मूल्य समजा 150 रुपये. कारण की आदान 150 केलं होतं ना आम्ही. 150ला आम्ही कापूस घेतला होता आणि तो आता विकतो किती आम्ही 250ला. म्हणजे वाढले किती हो 100 रुपये. काय झालं इथे मूल्य वाढलं सुताचं. आता तेच कापड ते कापड आम्ही कितीला विकलं 400ला विकलं. 400ला विकलं. आम्ही घेतलं कितीला होतं सूत 250ला. विकलं कितीला 400ला. म्हणजे आमचं आदान मूल्य आम्ही जो दिलं होतं वरती कोणाकडून तरी घेताना आम्ही किती दिले 250 दिले. विकलं 400ला. आम्हाला किती झाली ती वाढतीच झाली 150ची. मूल्य वाढलंय ना 150 रुपये. आता शर्ट आम्ही कापडापासून शर्ट बनवला आम्ही. अंतिम वस्तू ही शर्ट आम्ही विकला 500ला. 500ला विकला शर्ट. घेतला कितीला होता आम्ही हे सूत 400ला घेतलं होतं. कापड 400ला घेतलं होतं. 500ला विकला. इथे 100 रुपये काय झाले वाढले. ओके. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 150, 250, 400 आणि 500 रुपये काय झाले हो वाढले. म्हणजे इथे कापूस 150चा होता. ओके. आमचं फायनल त्या ठिकाणी आम्ही विकलंय 500 रुपयाला. म्हणजे वाढ इथे शून्य होतं डायरेक्ट. सुरुवात तर शून्यापासूनच होती. मग इथे 500 रुपये काय झाले मूल्यवर्धन झाले. आम्ही ती बेरीज करणार. ते 500 रुपये आम्ही धरणार. हे मध्ये काय काय केलंय आम्ही हे आणि हे जर मिक्सिंग केलं तर ती खूप जास्त डबल गणना होईल. ती दुहेरी गणना आम्हाला ती टाळायची आहे. आम्ही फक्त वाढलेलं मूल्य त्या ठिकाणी धरतो आहे हे लक्षात घ्या. ओके. बघा इथे दिलंय तुम्हाला की मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीमध्ये प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम उत्पादनामधून कच्च्या मालाचे मूल्य कमी करून बघा अंतिम उत्पादन जे आहे ना त्याच्यातून कच्च्या मालाचं मूल्य कमी करायचं. ते जे आधार मूल्य आहे ना ते कमी करायचं. आम्ही म्हणजे सूत घेतलंय विशिष्ट रकमेला त्याच्यापासून आम्ही कापड तयार केला. मग ती सूताची किंमत कमी करायची आणि ती कापड वाढलेली किंमत जी आहे तेवढीच तिथे धरायची. ती सगळी बेरीज जी आहे का त्याला आम्ही राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. म्हणजे अंतिम वस्तू शर्ट 500. मग प्रत्येक टप्प्यावर काय समाविष्ट झालं. सुरुवातीला 100, नंतर 150, नंतर 150 आणि नंतर 100. म्हणजे असे 500 रुपये काय झाले वाढले वर्धित झाले. त्याला आम्ही म्हणतोय मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडेड. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पद्धत इथे लक्षात घ्या. उत्पादन पद्धतीचे 2 भाग आहे. एक अंतिम वस्तू आणि एक मूल्यवर्धित. त्या दोन्ही आपण या ठिकाणी बघितले आहे. याच्यामध्ये काय दक्षता घेतली पाहिजे. दुहेरी गणना टाळायची. अंतिम वस्तूचं मूल्य गणलं गेलं पाहिजे.
हा प्रश्न आलेला आहे, विचारलाय तुम्हाला प्रश्न हा MPSCने. शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य अंदाजे काढले जाते. शेतकऱ्यांचा अंदाजे किती जणांचं मोजणार हो? शेतकऱ्यांचं मूल्य हे अंदाजे काढलं जातं. शेतकरी किती उपभोग घेत आहेत, काय सगळ्यांच्या काही पावत्या भेटणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. शेतकऱ्यांचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीमध्ये समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष रक्कम वगळली जाते. अप्रत्यक्ष कराची जे इनडायरेक्ट टॅक्स असतात नाही, GST वगैरे जे ते वगळलं जातं ना. ते काही उत्पादन थोडे येते. GST टॅक्स वसूल करणं म्हणजे उत्पादन थोडे ते मायनस करावं लागतं. आणि अनुदानं त्या ठिकाणी आपण ऍड करतो. मात्र हे लक्षात घ्या, पुढे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलांची दखल घ्यावी लागते. किंमत वाढीचं सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला हे घ्यावं लागतं की बाबा किंमत किती वाढली या कालावधीत. काही वेळेस फक्त किंमत वाढीमुळेच तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी असं वाटू शकतं की अरे देशात उत्पन्न वाढलंय किंवा उत्पादन वाढलंय. किंमत वाढीचा इफेक्ट आम्हाला काढून टाकावा लागतो, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर भांडवली वस्तू झाली झीज जे घसारा आहे ते मोजू नये असं म्हटलंय बघा. घसारा मोजले जात नाही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. फार महत्वाच्या बाबी या तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत या बाबी फार कामाचे. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही, कारण ती बघा जे चालू वर्षातलं उत्पादन आहे का तेवढंच मोजायचं. गेल्या वर्षी मोजलं तेच पुन्हा जर मोजल्या वर्षी काही अर्थ नाहीये. अविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन पद्धतीचा वापर करतात. बघा उत्पादन पद्धती कुठे वापरली जाते? अविकसित देशामध्ये. याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, त्याच्यामुळे याची विश्वासार्हता कमी या पद्धतीची. भारतामध्ये आपण बघतोय शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या ठिकाणची गणना या पद्धतीने केली जाते. हे महत्वाचं. कोणत्या सेक्टर्ससाठी ही उत्पादन पद्धती वापरली जाते? भारतामध्ये शेतीसाठी, खाणकामासाठी, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादनासाठी. ओके. पण वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण म्हणजे थोडक्यात जे सेवा क्षेत्र आहे तिथे आपण उत्पादन पद्धती वापरत नाही भारत देशामध्ये. लक्षात ठेवा, मुद्दे नोट डाऊन करून घ्या, नोट्स काढत चला. तुम्हाला PDF सुद्धा भेटणार आहेत आपले STI RCP ॲप्लिकेशनवर. तिथे आपण विविध परीक्षांचे कोर्सेस डेव्हलप केले अर्थशास्त्र अंतर्गत. तुम्हाला हे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ओके, क्रमाने उपलब्ध होतील एकदम. सगळे इयत्ता 12वी, 11वी, 9वी, 10वीचे सगळ्या पुस्तकावरचे लेक्चर्स आपण तिथे तुम्हाला टाकतो आहोत. उत्पन्न पद्धती बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असं आपण म्हणतो. घटक खर्च बघा, घटक खर्च, घटक म्हणजे फॅक्टर त्याच्यानुसार या पद्धतीनुसार मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केलं जातं. आता विभाजन नेमकं कशाचं केलं जातं? 1 वर्षाचा कालावधी आहे. देशातील नागरिकांना मिळणारं जे निव्वळ उत्पन्न आहे का त्याची बेरीज केली जाते. बघा इथे नागरिकांचं उत्पन्न हे महत्वाचं आहे. तुम्हाला उत्पन्न पद्धती म्हटलंय ना, नागरिकांच्या उत्पन्नाची बेरीज केली जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, मजुरी, व्याज, नफा या स्वरूपामध्ये उत्पन्न प्राप्त होते. बघा तुम्हाला माहिती आहे उत्पादन घटक 4. मग त्या घटकांच्या बदल्यामध्ये काय काय प्राप्त होतं? जमिनीच्या बदल्यात खंड आहे, श्रमाच्या बदल्यात मजुरी आहे, त्याच्यानंतर भांडवलाच्या बदल्यात व्याज आहे आणि संयोजनाच्या बदल्यात नफा आहे. ते 4 घटक ते मोजले जात आहेत. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. बघा उत्पादन घटकांना मिळणारे मित्रांनो 2 गोष्टी, तुम्हाला बाजारभाव आणि घटक किंमत अशा 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कधी बाजारभाव, घटक किंमत जी आहे ना ती कधी जिथे वस्तू बनते का बनवण्यासाठी जे जे घटक वापरले गेले का त्याची किंमत असते. आणि बाजारभावामध्ये काय होतं माहिती आहे का? त्याच्यावर टॅक्स त्याच्यामध्ये प्लस होतात आणि अनुदान मायनस होतात. बाजारभाव म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये ज्या किमतीला भेटते ती किंमत. एखादी कार समजा इथे 7 लाखाला बनवली गेली आहे, तिला मुळात ओरिजिनल जो खर्च लागला तो 7 लाख रुपये पार त्याच्या नफ्यासहित म्हणतोय आपण. म्हणजे त्याने त्या ठिकाणी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग खर्च इतर काय काय सगळं मिळून आणि स्वतःचा प्रॉफिट टाकला म्हणा 2 लाख रुपये. 5 लाखात बनली, 2 लाख मला प्रॉफिट पाहिजे एका गाडीमागे, कंपनीवाला म्हणतोय. हे झाले 7 लाख त्याची घटक किंमत. मात्र हिच्यावर जर टॅक्स लागला 20%, 7 दुनी 14, 1,40,000 टॅक्स लागला, RTO वगैरे इथे ही गेली 9 लाखाला. आणि याला अनुदान भेटलं समजा 50,000 रुपये. इलेक्ट्रिक कार आहे बाबा, ते मायनस झाले, टॅक्स प्लस झाले आणि अनुदान मायनस झाले. ती जे फायनल किंमत ग्राहकाला जी भेटणार आहे ना ती बाजारभावी. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. थोडंफार वाचन तुमचं असेल तर चांगलं आहे. काय होतं, आम्ही जेव्हा पुस्तक वाचतो ना मोठे डायरेक्ट संदर्भ ग्रंथ, तेव्हा बेस पक्का नसतो म्हणून मग आम्हाला कळत नाही. तर इथे हे लक्षात घ्या. आता इथे हे जे सर्व उत्पादन घटकांना मिळणारे जे घटक मोबदले का त्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. हे घटक याचं मापन असते राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे त्या घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज यामध्ये असते. हस्तांतरित देणी याच्यामध्ये वगळली जातात, हेही लक्षात घ्या. करविषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, त्याच्यानंतर
उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतापासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. म्हणजे ही आकडेवारी नेमकी भेटते कुठून ते तुम्हाला सांगितलेलं आहे. दिलेल्या कालावधीमधील वस्तू सेवांच्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज, बघा मालकांना मिळणारा मोबदला त्याची बेरीज करून जे उत्पन्न येतं ते सुद्धा या उत्पन्नामध्ये गणल्या जातं. मग बघा याच्यामध्ये काय नेमकं नॅशनल इन्कम म्हणजे नेमकं काय काय येतं याच्यात, हे सूत्र लक्षात ठेवा. उत्पन्न पद्धतीनुसार काय बघा, नॅशनल इन्कम याच्यामध्ये रेंट येतं, जमिनीच्या बदल्यात रेंट भेटतोय, श्रमाच्या बदल्यात वेजेस भेटतात, वेतन भेटतंय, भांडवलाच्या बदल्यात व्याज भेटतंय, संयोजनाच्या बदल्यात प्रॉफिट भेटतोय. त्याच्यानंतर मिक्स इन्कम जे आहे मिश्र ते, नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, हे सगळं येतं नॅशनल इन्कममध्ये. म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा, मिश्र उत्पन्न आणि निव्वळ विदेशी उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आहे, हे सूत्र आहे, मला वाटतं परफेक्टली लिहून ठेवा, तुम्हाला परीक्षामध्ये हे कामाला येणार आहे. आता उत्पन्न पद्धतीने उत्पन्न मोजताना कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणती काळजी घ्यावी, अशा स्वरूपाचं या ठिकाणी हे काही मुद्दे आहे. बघा उत्पादन पद्धतीमध्ये काय घ्यावी काळजी आम्ही बघितली, ते सगळ्यात महत्त्वाचं बघा, शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, हे जे हस्तांतरित उत्पन्न आहे किंवा हस्तांतरित देणी आहे का, हे मोजायचं नाही. आता तुम्हाला कळालं असेल की हस्तांतरित देणी काय. शिष्यवृत्ती म्हणजे काय, देशाचं उत्पन्न वाढतंय का, नाही वाढते. भेटी, देणग्या वगैरे एकाकडून दुसरीकडे जातंय, फक्त ते ट्रान्सफर होतंय मधल्यामध्ये, तिथे काही तुमचं वेगळं काही तुम्ही कमावत नाहीये. ही बेकारी भत्ता वगैरे हे सगळं काय हस्तांतरित देणी हे मोजायचं नाही. दुसरं, गृहिणींच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे, अशा विनामूल्य सेवा आहे का, त्या सुद्धा याच्यामध्ये मोजायच्या. तुम्ही म्हणाल आमची बायको दररोज घरी स्वयंपाक करते, मग तिचं ते धरलं पाहिजे ना, 8,000 रुपये 15,000 रुपये महिना, नाही चालणार, ते नाही चालणार. ते विनामूल्य सेवा आहे, त्या मोजायच्या नाहीये. घरगाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळते ते सुद्धा याच्यात करायचं नाही. कोणी या वर्षभरात किती घरं विकली, मग त्याचे एवढे पैसे आले, अरे ते गेले कुठे, ते तुमचेच एकमेकांमध्ये फिरतायत, ते नाही मोजायचे. त्याच्यानंतर समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश याच्यात करू नये. तुम्ही म्हणाल शेअर मार्केट, शेअर घेतले होते विकून टाकले, ते उत्पन्न आहे का, नाही. त्याच्यामुळे कोणतं वास्तव राष्ट्रीय उत्पन्न वाढतच नाही ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही, देशाचे काही तिथून का फार असं वेगळं हे होतंय ते नाहीये. त्याच्यानंतर प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा जो महसूल आहे बघा, टॅक्स धरायचा का याच्यामध्ये, की बाबा चला इन्कम टॅक्स भरला एवढा कोटी लोकांनी, तो मोजायचा का नाही मोजायचा. कारण ते हस्तांतरित उत्पन्न जनतेकडून सरकारकडे येतं, ते वेगळं काही होत नाहीये. उद्योग संस्थांचा अवितरित नफा जो की वितरित केलेला नाहीये, शासकीय मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न, पाणी पुरवठ्यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा, तो मोजावा का, तर यस मोजावा. कारण या उद्योग संस्थांचा नफा आहे. शासकीय मालमत्तेपासूनचं उत्पन्न सुद्धा मोजायचं, पाणी पुरवठ्यासारख्या सार्वजनिक उपक्रमांचा नफा सुद्धा मोजायचा, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. बघा स्वतःच्या मालकीचं घर जर तुम्ही त्या ठिकाणी घेतायत, उपभोगासाठी काही गोष्टी घेतायत, त्या इथे मोजाव्या लागतात. आता या ठिकाणी जर बघितलं तर भारतात कोण या ठिकाणी मोजतंय, तर मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न हे उत्पन्न पद्धतीने मोजते. बघा उत्पादन पद्धती आपण कुठे वापरली, शेतीमध्ये वापरली, खाणकामामध्ये वापरली. इकडे व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा क्षेत्र म्हणतो मी, याला सर्व्हिस म्हणतोय मी. सर्व्हिस सेक्टर जे आहे ना, म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रासाठी आम्ही उत्पादन पद्धती वापरतो. इथे तृतीय क्षेत्र आहे जिथे आम्ही काय वापरतो आहोत, उत्पन्न पद्धती वापरतो आहोत, लक्षात ठेवा. आता राहिली खर्च पद्धती, थोडक्यात सोपी आहे, जी की आमच्या देशामध्ये वापरली जात नाही किंवा कमी वापरली जाते, एका विशिष्ट क्षेत्रासाठी वापरली जाते. बघा एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात होणारा एकूण जो खर्च आहे का, त्याचं मोजमाप याच्यात केलं जातं. मग त्यामध्ये व्यक्ती, उद्योग संस्था, शासन यांनी उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची जी केलेली हे आहे, खर्च केलेला आहे, त्याची बेरीज. बघा उपभोग आणि गुंतवणूक दोनही गोष्टी त्या खर्चाची बेरीज केली जाते. मग याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा, याच्यात काय काय मोजले जाते खर्च पद्धतीमध्ये. उपभोग, तिथे किती खर्च झाला आहे, गुंतवणुकीवर किती खर्च झाला आहे, सरकारी खर्च किती आहे, निर्यात अधिक आयात किती आहे, परकीय निव्वळ प्राप्ती किती आहे, ते सगळं याच्यामध्ये मोजलं जातं. आता मग इथे काही गोष्टी की अंतिम उपभोग खर्च, तुम्ही म्हणाल की बाबा खर्च पद्धतीमध्ये कोणते खर्च मोजले जातात. खाजगी अंतिम उपभोग खर्च मोजले जाते. सी म्हणजे कुटुंब, अन्न, वस्त्र यासाठी काही खर्च करतायत. ओके, टिकाऊ वस्तूवर काही खर्च करतायत, गाडी, संगणक, दूरदर्शन वगैरे. ओके, जे जास्त दिवस वापरले जात आहेत. वाहतुकीवर खर्च होतोय, वैद्यकीय खर्च होतोय, धरल्या जाणार याच्यात. खर्च पद्धतीनुसार उत्पन्न मोजण्यासाठी अंतिम वस्तू जी आहे खाजगी अंतिम वस्तू, उपभोग म्हणजे काय, त्याच्यामध्ये या बाबी येत आहेत. पुढे खाजगी गुंतवणुकीमध्ये काय काय येईल,
एखादा उद्योग आहे बाबा पुन्हा स्थापन केला, येणार तो उद्योगाची पुनर्स्थापना. उद्योगामध्ये रिनिव्हेशन करतायत बाबा, नवीनीकरण करतायत, येणार. नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च आहे तो सुद्धा येणार. पुढे सरकारी अंतिम उपभोग व गुंतवणूक खर्च. सरकारी खर्च काय? प्रशासकीय सेवा असेल, कायदा सुव्यवस्था असेल, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, यावर जे काही सरकार खर्च करतंय का, ते योजनांच्या माध्यमातून म्हणा तुम्ही, ते बघा सरकारी गुंतवणूक खर्चामध्ये काय काय येतंय ते, तो उपभोग खर्च ते येतोच, पण याच्यात रस्ते, रेल्वे, पूल, धरणे वगैरे हे बांधण्यासाठी जो खर्च होतोय का, जे काही आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी, तो सगळा खर्च या खर्च पद्धतीमध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर निव्वळ विदेशी गुंतवणूक वजा यम म्हटलेलं आहे, निव्वळ निर्यात. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या निर्यात मूल्य व आयात मूल्यातील फरक. म्हणजे बघा, समजा इथे 2000 कोटीची काय झाली, निर्यात झाली, आणि 1500 कोटीची आयात झाली. मग याच्यात काय निव्वळ किती येईल, ते 500 कोटी. निर्यात जास्त झाली पाहिजे ना, तोच तुमचं काय असणार इन्कम, ती लक्षात घ्या. निव्वळ प्राप्ती आर वजा पी. परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू सेवावर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू सेवावर केलेला खर्च, याच्यातला फरक. इथे म्हणजे आमचं निर्यात जी होते ती किती जास्त होते त्याच्यावर या बाबी असणार आहे. निव्वळ प्राप्ती ज्या आहेत त्या, परदेशी नागरिक देशी वस्तूवर किती खर्च करतायत. परदेशी नागरिकांनी आमच्या वस्तूवर जास्त खर्च केला पाहिजे, तर आमच्या देशाला फायदा आहे. नाहीतर आमचा देश बाहेर जाऊन खर्च करत असेल परदेशी याच्यावर, तो पैसा बाहेर जातोय. लक्षात घ्या, परदेशातील लोकांनी आमच्याकडे जास्त खर्च केला तर आमचं उत्पन्न वाढणार आहे. ओके, आता याच्यामध्ये काय दक्षता घ्यावी खर्च पद्धतीचा हे करत असताना, वापर करताना? बघा, सगळ्यात महत्त्वाचं दुहेरी गणना टाळायची आहे. त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. अंतरिम नाही चालणार, फक्त अंतिम वस्तू चालतील. जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी, म्हणजे तुम्ही म्हणणार ना खर्च, आम्ही गहू आणले बाबा त्याच्यासाठी खर्च केला, आम्ही ब्रेड आणले, मग तुम्हाला फक्त ब्रेडचा खर्च धरायचा, गव्हाचा नाही धरायचा. लक्षात घ्या, जुन्या वस्तूच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश याच्यात होणार नाहीये. लक्षात घ्या, जुन्या वस्तू नाही चालत. शिष्यवृत्ती, निवृत्ती वर्तन, ही बेकारी भत्ता नाही चालणार. भाग रोखे, कर्ज रोखे हे नाही चालणार. अप्रत्यक्ष कराची रक्कम याच्यामध्ये नाही तुम्हाला मोजता येणार, म्हणजे जे जीएसटी वगैरे आहे ते बाबा तो नाही मोजता येणार. त्याच्यानंतर अंतिम वस्तू आणि सेवावरील खर्च फक्त मोजायचा. अनुदानाची रक्कम याच्यामध्ये मोजायची असं म्हटलेलं आहे, कारण तो खर्चच आहे, तो सरकारचा खर्च आहे ना, सरकार खर्च करतोय ते. बघा, आता याच्यात तुम्ही जर बघितल्या 3 पद्धतीची जर तुलना केली तर सर्वाधिक आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर जो होतोय ते म्हणजे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा वापर होतोय. उत्पादन आणि उत्पन्न. इकडे जर बघितलं तुम्ही, अमेरिका, इंग्लंड सारख्या प्रगत देशामध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. काही व्यावहारिक अडचणीमुळे खर्च पद्धतीचा क्वचित वापर केला जातो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. प्रश्न आले याच्यावर. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर करते, म्हणजे आमच्याकडे खर्च पद्धतीचा वापर होत नाही, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे मिश्र उत्पन्न कशाला म्हणायचं? बघा, वरती एक आपल्याला तुम्हाला वाटलं असेल तेव्हा की अरे कशाला म्हणायचं मिश्र उत्पन्न, मिक्स इन्कम म्हणतोय आपण त्याला. बघा, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न. काय? स्वयंरोजगार, स्वतःचं काहीतरी बिझनेस करतो आहे, मग स्वतःची जमीन असेल, कामगार असेल, भांडवल असेल, उद्योजकतेचा वापर विविध वस्तू आणि सेवाच्या निर्मितीसाठी ती करत असेल तर त्यांना म्हणायचं मिश्र उत्पन्न. स्वतःचं काय वाढवायचं त्या ठिकाणी, स्वतःचं उत्पन्न, स्वतःचं स्वयंरोजगार करून उत्पन्न जे मिळवत आहे ते मिश्र उत्पन्नामध्ये येतं. आता राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी नेमक्या कोणत्या? म्हणजे आम्ही बघतो की आम्ही आमच्या देशाचं उत्पन्न मोजतोय, पण मग हे मोजत असताना कोणत्या अडचणी येत आहेत? काही अवघड आणि क्लिष्ट कामं आहे. बघा, काही तात्विक अडचणी असतात ज्या की संकल्पनात्मक अडचणी म्हणून आम्ही ओळखतो. सहज म्हणून हस्तांतरित देणी संदर्भात तुम्हाला हे तर तुम्हाला कळालं असेल की अरे ही अडचण तर येणार आहे, म्हणजे उगाच दिसणार ते की हे राष्ट्राचं उत्पन्न आहे, पण ते नसतं. बरोबर आहे ना? म्हणजे निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, हस्तांतरित देणी, याच्यातून देशाचं उत्पन्न वाढणार आहे का नाही वाढणार आहे याचा समावेश त्या ठिकाणी याच्यात नाही करू शकत ना आम्ही. कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आहे, तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्चच आहे ना तो. ओके, म्हणून याला हस्तांतरित देणी म्हणतो आपण, आणि हे मोजल्या जात नाही. पुढे बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारं उत्पन्न, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याला आम्ही काळा पैसा म्हणतो का तो. बघा, आपण बघतो काळ्या बाजारातील खरेदी विक्री असेल, तस्करी असेल, यासारखे बेकायदेशीर व्यवहार जे आहे त्याच्यापासून उत्पन्न मिळत असेल, अशा सर्व वस्तूंना मूल्य असतं, त्या उपभोक्त्यांच्या गरजा देखील भागवतात, अशा उत्पन्नाला सरकारी मान्यता मात्र नसते. त्याच्यामुळे याचा समावेश आम्ही करू शकत नाही उत्पन्नात, आणि मग ते देशाचं न्यून अनुमान त्या ठिकाणी उत्पन्न जे आहे ते कमी दिसतं कुठेतरी, लक्षात घ्या. पुढे विनामूल्य सेवा असतात काही, कारण आपण बघतो की आम्हाला देशाचं उत्पन्न तर पैशात मोजायचं, आणि ज्या सेवा विनामूल्य, समजा
छंद असेल, छंद म्हणून काढलेली चित्र असेल, आईने मुलाची केलेली संगोपन असेल, याचा काही मोबदलाच भेटणार नाही ना. हे गृहिणींच्या सेवा, जसं मी म्हटलं तुम्हाला, सहानुभूती, आपुलकी, दया, करुणा या भावनेतून पुरवलेल्या सेवा ज्या आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता येत नाही, कारण त्या विना मोबदला असतात. अशा सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न हे कमी दिसतं. त्याच्यानंतर उपभोगासाठीचं उत्पादन, तुम्हाला जे आपण आत्ता म्हटलो, अन्नधान्य असेल, समजा भाजीपाला आहे, शेती उत्पादनं जी उपभोगासाठी उत्पादित केली जातात, जी बाजारात येतच नाही विक्रीसाठी, ती कशी मोजणार हो? ओके, त्या ठिकाणी तिथे प्रॉब्लेम येतो आहे. अंदाजी किंमत आम्हाला धरावी लागते. परकीय कंपन्यांचं उत्पन्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. बघा, परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्याच्यामुळे आमच्या देशाचं उत्पन्न दिसत नाही. सरकारी क्षेत्र आहे, सार्वजनिक प्रशासन, संरक्षण, कायदा सुव्यवस्था, अशा अनेक सेवा पुरवल्या जातात. अशा सार्वजनिक सेवांचं मूल्य जे ते आम्हाला निश्चित करता येत नाही. त्याच्यामुळे सुद्धा आमच्या देशाचं म्हणजे ते अवघड जातं निश्चित करायला. उत्पन्न कुठेतरी कमी दिसतं. त्याच्यानंतर किमतीत जे बदल होतात त्याच्यामुळे सुद्धा मापन करताना अडचणी येतात. देशातील वस्तू आणि सेवाच्या किमती जर वाढल्या तर बाजार किमतीनुसार त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ दिसून येते. म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झाले तरी किंमत वाढीमुळे देशाच्या, म्हणजे बघा ती पोकळ फुगा म्हणतो ना आम्ही, उत्पादन वाढलेलंच नाहीये, उत्पन्न वाढलंच नाही, फक्त किमती वाढल्या म्हणून जास्त दिसतं येते GDP वगैरे. तसंही होता, हा प्रॉब्लेम झाला होता मागे. पुढे व्यावहारिक अडचणी आहेत काही. दुहेरी गणना आम्ही हे बघितलं की डबल मापन होतं एखाद्या वस्तूचं. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणं अवघड आहे ना, बरोबर आहे की नाही? बऱ्याच गोष्टींची गणना डबल होऊ शकते. म्हणजे बघा, हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. बेकरीमध्ये जे पीठ वापरलं जातंय त्याला तुम्ही मध्यम वस्तू म्हणतात, बरोबर, पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरलं गेले तर ते अंतिम वस्तू होते ना. लक्षात घ्या, कुटुंबाकडून पिठाची पोळी करून खाल्ल्या जाते ना डायरेक्ट, तिथे काय ब्रेड बनतोय का? त्याचा नाही बनत आहे. हा मुद्दा तुमच्या मनात आला असेल, हा प्रश्न मी जेव्हा लेक्चर घेत होतो तेव्हा सुद्धा. पुढे अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, हे महत्त्वाचं आहे. भारतासारखा विकसनशील देश अमौद्रिक क्षेत्र, म्हणजे आपण बघतो शेती हा व्यवसाय समजा उदरनिर्वाहासाठी केला जातोय, त्याच्यातला बराचसा भाग वैयक्तिक उपभोगासाठीच खर्च होतोय. ओके, काही ठिकाणी वस्तू विनिमय होतोय, सेवा विनिमय, म्हणजे पैसे नाहीचे, याच्या बदल्यात तू बाबा तो आमच्याकडे बाजरी सोंगायला या, आम्ही तुमच्याकडे येऊ. त्याचं उत्पादन, त्याचं कुठे मापन होतंय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये? तो मुद्दा आहे. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी, संख्या आकडे पाहिजे तेवढे विश्वसनीय असेल असं नाहीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं शेतीमध्ये, तुम्ही स्वतःच विचार करा, तुमच्या शेतामध्ये कापूस होतोय किंवा काय होतंय, किती नोंदी हो, कुठे नोंदी? मला तर अजून माझ्या मनात आलंय की बाबा माझ्या शेतामध्ये समजा इथे 10 क्विंटल कापूस झाला, हा सरकार नेमकं मोजतं कसा माझा कापूस? कळा, म्हणजे ते तो माझ्यासमोर पडलेला प्रश्न तुम्हाला पडतो एक सांगा कमेंट बॉक्समध्ये. पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक यांची माहिती नाहीच आहे हो विश्वासार्ह. ते म्हणजे मान्यच केलं इथे, ते आता या क्रमिक पुस्तकात मान्य केलंय, म्हणजे सगळ्यांनाच मान्य आहे असं आपण म्हणू शकतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. ते प्रॉब्लेम आहे घसारा कसा मोजायचा, किती झीज होते यंत्रसामग्रीची, ती झीज जी त्याचं तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूचा वापर, वस्तूचे स्वरूप, देखभाल वगैरे बऱ्याच गोष्टी, तो घसारा मोजणं सुद्धा अवघड आहे. भांडवली लाभ, भांडवली तोटा त्या ठिकाणी जो आहे, म्हणजे जो मागणीतील बदल आणि बाजारभावात झालेल्या वाढीमुळे लाभ होत असेल किंवा बाजारभावात झालेल्या घटामुळे तोटा होत असेल, त्याचा समावेश उत्पन्नामध्ये केला जात नाहीये. त्या बाबी आहे. निरक्षरता, अज्ञान आहे, सगळ्या नोंदी काही सगळेजण ठेवत नाहीये. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आहे. काय म्हटलंय, विकसनशील देशामध्ये मुख्यत्वे हे आहे, म्हणजे शेतकरी शेती प्रमुख व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय करतोय, कपडे शिवतोय, कुक्कुटपालन करतोय. कोण मोजणार, कसं मोजणार? मालाच्या साठ्याचं मूल्य तुम्ही कसं ठरवणार? कच्चा माल किती बाबा, त्याच्यापासून किती मूल्य, एवढं म्हणजे डिटेल मोजमाप करणं या ठिकाणी अवघड आहे. त्याच्यामध्ये मग त्या मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा साठा म्हणजे मालसाठा आपण म्हणतोय, आणि मग तो सकारात्मक नकारात्मक बदल आहे, त्याच्या मूल्यामध्ये बदल होतात. त्याच्यामुळे आम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजणं अवघड जातं. आता तुम्ही म्हणाल की बाबा चला मग हे कशासाठी मोजायचं बरं? आम्हाला माहिती आहे की दादाभाई नौरोजी यांनी सगळ्यात आधी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. मग त्याचे फायदे काय आहे, काय महत्त्व काय नेमकं? बघा, पहिलं म्हणजे अर्थव्यवस्थेला उपयुक्त आहे. काय उपयुक्त आहे? राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे, कारण की याला काय सामाजिक लेखाखाती असं आम्ही म्हणतो या माहितीला. देशाचे उत्पन्न, उत्पादन, त्याच्यानंतर वैयक्तिक स्तरावरील उत्पादनाचे निष्कर्ष, उद्योगांचे उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे उत्पन्न, या सगळ्या बाबी एकमेकाशी संबंधित आहे, म्हणून याचं महत्त्व आहे. राष्ट्रीय धोरणं ठरवताना म्हणजे रोजगार धोरण, उद्योग धोरण, कृषी धोरण,
तेव्हा आम्हाला उत्पादन, गुंतवणूक, बचत या बाबी माहिती असल्या पाहिजे. याच्यावरून आम्हाला कळणार आहे की बाबा कोणाला काय अनुदान द्यावं. आर्थिक नियोजन करण्यासाठी म्हणजे या सगळ्या बाबी गरजेच्या. उत्पन्न, उत्पादन, बचत, गुंतवणूक, उपभोग, नियोजन. आम्ही पंचवार्षिक योजना राबवल्या त्यासाठी गरजेचं होतं. संशोधनासाठी गरजेचे हे सगळे घटक. आकडेवारीचा वापर आम्हाला केला जातो संशोधकांना, तज्ज्ञांना. या आकडेवारीचा राहणीमानाची तुलना आम्ही करू शकतो याच्यातून. आमचा देश इतर देशांच्या तुलनेत कुठे, आमच्या देशातले विविध राज्य एकमेकांच्या तुलनेत कुठे. ओके, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्या अभ्यासासाठी मदत आहे. आणि उत्पन्नाचे वितरण किती असमान आहे, कसं आहे, कोणत्या म्हणजे भागामध्ये कशा पद्धतीचं वितरण झालेलं आहे, तो प्रादेशिक असमतोल ठरवण्यासाठी आम्हाला हे सगळं उपयुक्त आहे. मित्रांनो, थोडंसं लेक्चर मोठं झालं आहे पण गरजेचं आहे. हे तुम्ही ही चर्चा जर ऐकलेली असेल आपली, निश्चितपणे तुम्हाला अर्थशास्त्र सोपं जाणार आहे. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या मित्रांना शेअर करा. या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थांबूया. धन्यवाद.